हाय, कसे आहात सर्व? आज मी बनवते ना चॉकलेट तिळाचे लाडू. ते कसे बनवते ही वेळ शेवटपर्यंत बघाच. मी इथे ना 1.5 कप पांढरे तिळ घेतले आणि ना एक चॉकलेटी म्हणजे चॉकलेट फ्लेवरचा ना गूळ घेतला आहे. तो कोणता तुम्ही आता शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मी चिकीचा गूळ नाही घेतला आहे. थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि 2 कप और 2.5 कप मी गूळ घेतला आहे. कोणता आहे तो पण नक्की बघा. मस्त इथे ना एकदम कुरकुरीत तीळ भाजून घेते. एकदम त्याचा ना चटचट असा आवाज यायला पाहिजे. नंतर आपले शेंगदाणे नॉर्मल आपण जसे भाजतो तसे भाजून घेऊयात आणि थोडेसे ना शेंगदाणे उघड बंद स्टॉप असं ना एका सेकंद असं त्या मिक्सरमध्ये ना ग्राइंड करून घ्या. एकदम पावडर नाही करायचे, वरच्यावर ते दिसले पाहिजेत अशा प्रकारे ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या आणि ते ना तिळामध्ये ना मिक्स करा आणि तसेच ना मिक्स करून ठेवा. काही काही जण असेच टाकतात, मी तिळामध्ये मिक्स करून टाकते आणि मिक्सरला थोडेसे ग्राइंड करून घेते. थोडंसं तूप घेतलं मी, 1 स्पून तूप घेतलं. त्याच्यामध्ये ना बघा हा जो चिक्कीचा गूळ न घेतला बघा, एकदम चॉकलेटी फ्लेवरचा गूळ दिसतोय ना, नॉर्मल गूळ घेतला आहे मी. तो मस्त ना मेल्ट झाल्यावरती ना आपण जे तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये टाका आणि मस्त ना गरमच वळायला सुरुवात करायची असते. ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मी एका साईडला चिक्कीसाठी ना मस्त प्लेटवरती ना तेल लावलं, नंतर बटर पेपर लावलं आणि परत तेल लावलं. इथे ना एका साईडला मी चिक्की पण बनवते. चिक्की एकदम गरम असेल तेव्हाच ना एकदम दाबून घ्या, कारण की तशीच झाली तर आपल्याला एकदम गोळा खावा लागेल त्याचा. ना गरम असेल तेव्हाच ना कट करून घ्या आणि मग कडक झाल्यावरती ना इझिली ते कट होतात. आणि एका साईडला ना झाकून ठेवलं होतं मी लाडू बनवायचं सारण. एका साईडला गरमागरम हाताला तेल लावून आता हाताला गरम पाणी लावून ना मस्त लाडू वळून घ्या. जर लाडूला हाताला चटके नाही लावायचे असतील तर आपला जो 1 स्पून जो केक बनवायसाठी जो स्पून असतात ना त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारचा ब्लॅक कलरचा स्पून दिसतोय त्याच्याप्रमाणे ना थोडे काढून घ्या आणि मस्त ना वळून घ्या. जर तुमचा सारण सुकलं असेल तर परत गॅसवर ठेवा, थोडंसं गरम करा आणि मग वळून घ्या. अशा प्रकारे आपण नॉर्मल तिळाचे लाडू बनवू शकतो. अशा प्रकारे मी आज चॉकलेट गूळ तिळाचे लाडू बनवलेत. नॉर्मल मी ना मोदकसाठी गूळ आणलं होतं, त्याच्यातच मी लाडू बनवलेत. नंतर मला वितळल्यावर लक्षात आलं की अरे आपला चिकीच्या गुळापासून आपण लाडू बनवतो, तर ह्याच्यासाठी वेगळाच लाडू यूज करावा लागतो. मी ते वेगळाच लाडू बनवले आणि चांगलेही झालेत. तुमच्याकडे पण असं होतं का की आपण बनवायचं असतं एका आणि होऊन जातं एक. कसं काय ते तुम्हाला तर नक्की जाणवलंच असेल. ही चूक तुम्ही नक्की करू नका, कारण की मी चूक केली आहे पण ती चांगली झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय केलं तर नक्की करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.